घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अत्तल शिकवीन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। काय अथर्व, काय करतोयस? अथर्व, तुझ्याशी बोलतोय मी। होमवर्क आत्ता? काल का नाही केलास? काल मला वाढदिवस होता ना। भाऊजी हम आ गया हूँ। राधिका, तू दूध वाला आला। आज ग्रीन टी चालेल का विचार त्याला। अथर्व, सगळं दूध पिशील हा? इलो बिटुआ ठीक है ना? ठीक है। अरे क्या हुआ भाऊजी? आज ऐसे चुपचाप काहे खड़ी हो? आपका तबीयत ठीक है ना? नहीं, सब ठीक है। राम राम नाना जी। क्यों राम प्रसाद जी, कितना पानी डाला आज? अरे कहा नाना जी, रोज रोज आप वही सवाल पूछत। अरे हम दूध माँ मिलावट नहीं करत है। यार, आज अपनी राधिका ताई आई नहीं क्या? आई थी ना, मगर चुपचाप से खड़ी थी, कुछ बोली ही नहीं। अच्छा, रोज देखो हमारे साथ कितनी बातें करती है, मगर आज कुछ बोला ही नहीं। हमका तो लगता है कोनो गड़बड़ है। आता हूँ नाना जी। राधिका, फोन वाजतोय। अथर्व, बघ बरं कोणाचा आहे। हेलो, कौन बोलत आहे? मी अथर्व बोलतो आहे। नागपूरवाले आजोबा, खूप मतलब आणि पूल मी झाली। खूप झाली की केकच नाही कापला। कालन बाबा आलेच नाही ना घरी। अरे तू तुमच्या बाबाचा फोन आहे। काय गरज होती मी नाही आलो ते सांगायची? मूर्ख. हा, हॅलो बाबा। नाही, ते काल खूप महत्वाची मीटिंग होती म्हणून नाही बाबा, तसं नाहीये। नाही, मी आय एम सॉरी।
हो मी तिलाही म्हटलंय सॉरी. नाही खरंच परत नाही होणार असं. हो. हं. हो. का सांगितलं अथर्व त्यांना? माझा बोलू नका, नाही तर मी नागपूरवाला आटोबांना सांगेल. पाहिलंस कसा मुजोर झालाय ते. काय बोलला तो आता? अहो तो लहान आहे ना अजून, आणि तो काय मुद्दाम बोलून राहिला का? त्याला तसं विचारलं असेल ना. अन खोटं थोडीच बोलून राहिला तो. नाही बरोबर आहे, तुझीच फूस असेल त्याला म्हणून तो माझ्याशी असं वागतोय. तूच सांगत असशील ना त्याला बाबांकडे चुगल्या करायला. अहो अथर्व, जा स्कूलची बॅग भरून ठेव बरं. कायच्या काय बोलत राहिला तुम्ही? मी काहून असं करेन? उलट मीच सांगते त्याला मोठ्यांच्या आदराने वागायला, अदबीनं बोलायला. मी कसेही वागले ना तरी मी त्याला हेच सांगते की आपले बाबा खूप चांगले आहेत म्हणून. आणि तुम्ही म्हणून राहिलात की अगं पण तो कसा बोलला आता? तो जे काही बोलून राहिला ना ते सगळं तुमच्यामुळे. आज सगळेजण इथे 11 वाजेपर्यंत उभे होते तुमच्यासाठी, पण तुम्हाला तुमची मीटिंग महत्वाची होती अथर्वच्या वाढदिवसापेक्षा. नाही म्हणजे असेल बा महत्वाची, पण त्याला केक पण नाही कापायला मिळाला. काय करेल हा बिचारा? तुम्ही मला केक पण नाही दिला. तुम्ही काठी देणार होता ना. कार पाहिजे ना तुला? कार पाहिजे याला? हा. आओ. कार घ्यायची आहे ना? नाही अजून घे, अजून महागात ती गाडी घे. आओ, पण तुम्हीच दिली असती. वेळ नाहीये माझ्याकडे. आई तू काय करते यार? अरे ही लक्ष्मी राहते, हिचा अपमान करायचा नसते, हिची पूजा करायची असते. मग बाबाली पैसे का फेकले? अरे नाही रे, त्यांनी काही पैसे नाही फेकले, त्यांनी तुझ्या गाडीसाठी पैसे दिलेत. आज मला ते सोलायला याला. अरे त्यांना वेळ नसतो ना, आपल्यासाठी पैसे मिळवायचेत ना त्यांना, म्हणून त्यांना खूप काम करावे लागते. समजे की नाही? समजा. क्या समजे? आपले बाबा खूप चांगले आहे. है की नाही? बढ़िया. एकदम बढ़िया. God wish no white. Selfie with my Snow White. भैया क्या मैडम? हटो ना, सेल्फी में आ रहे हो. अगं हे काय? सरप्राईज. अगं काल कुठे होतेस तू? मी वेड्यासारखं शोधत होतो सगळीकडे. अरे याचीच डिलिव्हरी घ्यायला गेले होते. ऍक्च्युली तुझे जिथे मला ड्रॉप केलं ना तिथे त्याचं शोरूम होतं आणि मुद्दामच सांगितलं नाही तुला सरप्राईज द्यायचं होतं ना. कशी आहे? मस्त आहे ना? तू माझं क्रेडिट कार्ड वापरलास?
ऑफकोर्स डॉ. तू वेडी आहेस का? नाही म्हणजे अगं, काल किती टेन्शन मध्ये होतो मी. मला वाटलं तुला काय झालंय, म्हणजे कुणी किडनॅप तर नाही केलं ना, किडनॅपरने माझं कार्ड वापरलं तर नाही ना. अगं पोलिसच जाणार होतो का मी. काय? आर यू सिरियस? हसतेस काय? काल काय काय झालंय माहितीये? मी अथर्वच्या वाढदिवसाला नाही पोहोचू शकलो, ऑफिस मधली महत्वाची मीटिंग मिस केली आणि तू माझ्याच क्रेडिट कार्डने गाडी घेतलीस, ती एवढी महागडी. काय गरज होती ना बच्चा? ठीक आहे, तुला नाही ना आवडली का? ठीक आहे ना, मग जाऊ दे. अगं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण पण बिन काही नाही. आय नो यू डोंट लव्ह मी एनीमोर. ठीक आहे, नाही ना आवडली गाडी तुला, थांब, मी तुला फोडूनच टाकते. अगं काय करतेस तू? फोडूनच टाकते. बच्चा सोड ते. बेटो बेटो कुछ नाही. तू काय करतेस बच्चा? वेडी आहेस का तू? असं नाही म्हणलं मी, आवडली नाही. मस्त आहे गाडी, आवडली मला. कलर पण सूट करतोय ना तुला. नक्की? तुझी चॉईस नेहमी चांगलीच असते ना बच्चा. I knew you would like it. You love me ना? कस? समिधा, ग्रीन टी ठेवलाय ग? अहो काय आहे? केव्हाचा चहा ठेवलाय, थंड झाला असेल एव्हाना. लक्ष कुठे आहे तुमचं? हे, हे, हे. हा. काय आज तुला काही विचित्र जाणवलं नाही का? विचित्र? नाही बुवा, काय? सकाळपासून राधिकेच्या घरातून एक चकार शब्द ऐकू आलेला नाही ग. दूध घेताना सुद्धा नेहमीसारखे नाही भेटले ते. काय झालंय कोणास ठाऊक, गॉड नोस. अहो तब्येत बरी नसेल तिची. काल एवढी दगदग झाली ना, एवढ्या सगळ्या माणसांचं एकटीने केलं खाणं पिणं सगळं. दमली असेल आणि मग जेवलीही नसेल, आणि मग बीपी लो झालं असेल. हो, बीपी लो झाल्यामुळे म्हणे खूप प्रॉब्लेम्स होतात. हळूहळू म्हणे सगळे ऑर्गन्स फेल होतात, किडनी तर सगळ्याच्या आधी. तू काय तिला आता डायलिसिस पण घेऊन जातेस की काय? मी काय चुकीचं बोलते का? आणि काळजीपोटी बोलते हो. थांबा आता बघूनच येते आधी. बाप रे नानी, किती काळजी करता हो तुम्ही इतरांची. मला ना कधी कधी जलस झाल्यासारखंच वाटतं. नाही म्हणजे आम्ही कामं करतो, आमच्याही तब्येती बिघडतात, पण तुम्हाला मात्र फक्त राधिकाची काळजी. ऑफकोर्स ती लाडकी आहे ना तुमची. अगं तसं काही नाहीये, तू ही लाडकीच आहेस की. नाही नाही, ओके, असू दे नानी, नो प्रॉब्लेम. मी आता सवय करून घेतली आहे सगळ्याची. पण मी आता ठरवलंय की या सगळ्या गोष्टींचा फार विचार करायचाच नाही, म्हणजे काही प्रॉब्लेमच नको, नाही का? शेवटी कसं आहे की मी कितीही चांगली वागले तरी तुमच्यासाठी राधिकाच ग्रेट असणार, नाही का? आणि तिची एवढी काळजी करण्यासारखं काही घडलंय असं मला अजिबात वाटत नाही. काल नवरा घरी आला नाही म्हणून भांडली असणार, रागावली असणार आणि तोंड फुगवून बसली असणार, बाकी काही नाही. ए, कधीतरी इतरांबद्दल चांगला विचार करत जा ना. कधी कधी आपण चांगलं बनण्यासाठी जे सत्य आहे ना तिकडे मुद्दाम दुर्लक्ष करतो. नाही, आता काल गुरु घरी आला नाही ही त्याची चूक आहेच, पण गुरुला घरी काय यावंसं वाटलं नाही यामध्ये राधिकाचाही काहीतरी दोष असू शकतो, असा विचार का नाही करत तुम्ही? शेवटी कसं आहे ना नाना, नवऱ्याला जरा हातात ठेवणं हे सुद्धा बायकोचं एक कामच असतं, आणि जे राधिकाला अजिबातच जमत नाही. एनिवे, हू केअर्स तिचा नवरा घरी येतो का घराबाहेर जाऊन लफडी करतो. पंकज, मी खाली वाट बघते, लवकर ये. आलो आलो. हा, तो चहा. तिला चांगलं जमतं नवऱ्याला मुठीत ठेवणं. लगेच आलं आलं. राधिका, बाळा, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? अगं सकाळपासून आवाज नाही तुझा, काळजी वाटायला लागली म्हणून बघायला आले. काही नाही हो नानीजी, काही तर झालं नाहीये. काही झालं नाही कसं? मगाशी मी आले होते तेव्हा तुम्हा दोघांचं बोलणं ऐकलं. राधिका, तू नेहमी तुझ्या नवऱ्याला पाठीशी घालतेस. एवढं काय काम आहे ग? स्वतःच्या मुलाच्या बर्थडेला येऊ शकत नाही तो?
एवढा पैसा कमवून काय उपयोग जर स्वतःच्या बायकोला आणि मुलाला वेळ देता येत नसेल? हो की नाही हो नानी? हो अगदी खरंय बघ. हे बघ, असं केलं ना तर नवरा बायकोंमध्ये दुरावा निर्माण होतो आणि त्याचा परिणाम थेट घटस्फोट. आता हिच्याचकडे बघ ना. नानीजी, नानी, माझ्या घटस्फोटाचं कारण वेगळं होतं. माझा नवरा दुसऱ्या बाई बरोबर. बरं तेच म्हणतेय मी. एकदा का नवरा बायको मध्ये दुरावा निर्माण झाला ना की दुसऱ्या बाईचं प्रकरण सुरू व्हायला वेळ किती लागतोय? नानीजी, तसं खरंच काही नाहीये. काऊन सुतावरनं स्वर्ग गाठून राहिलात तुम्ही? आता आमचे हे बाहेर कामासाठीच जातात ना, आमच्यासाठी पैसा कमवते. आत्ताच अथर्वला कार घेण्यासाठी 5,000 रुपये दिले त्यांनी. तुम्हाला वाटून राहिलं तसं खरंच खरंच काही नाहीये. वाव, मस्त आहे हा कार. पण मी काय म्हणतो, आज ही गाडी इथेच ठेवूया का? माझ्याकडे नाही जाऊ ना ऑफिसला? नो, आज मला ऑफिसला माझ्या स्नो व्हाईटनीच जायचंय. नो वाईट. हा क्यूट. बर मग ऍटलीस्ट मी चालू का? नाही म्हणजे गाडी अगदी नवी कोरी आहे ना, जस्ट शोरूम मधून आणली आहे, तर काही व्हायला नको म्हणून. एक मिनिट, यू मीन टू से तू माझ्या ड्रायव्हिंगला ट्रस्ट करत नाहीस का? नाही राईट राईट, तुझा विश्वास नाही ना माझ्या चालवण्यावर. ठीक आहे फाईन, मी एक काम करते, मी रिटर्न करते का? ए नाही नाही नाही, लावते. तसं नाही म्हणायचंय मला. चालव की तू, फक्त जरा सावकाश, हळू चालव. हा, थोडा अंदाज घेत. रेडी? एक मिनिट. एक मिनिट. येस. अगं बच्चा, तो रिव्हर्स आहे. आय नो, झालं होते. खरं सांगू का राधिका, तुला ना कोणावर विसंबून राहायची गरजच नाही. केवढे पैसे कमावतो तुझा नाव. तू एखादी गाडी का नाही घेऊन टाकत? म्हणजे यायला जायला तुला कोणावर अवलंबून राहायला नको. हा, हे बरोबर आहे. पण का ग, बायकांचा म्हणे गाडी चालवण्याचा खूप प्रॉब्लेम होतो ना. कोणी सांगितलं? बायकांना ड्रायव्हिंग येत नाही ही इगोइस्टिक पुरुषांनी पसरवलेली अफवा आहे. बायका अतिशय उत्तम आणि नीट गाडी चालवू शकतात. खड्डाय पुढे, सॉरी 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 सॉरी. हळू ब्रेक ब्रेक ब्रेक. रेवती, कॉलेजमध्ये असताना की नाही मी सायकल चालवत होती. पण नानीजी, सायकल वेगळी आणि कार वेगळी ना. अगदी वेगळी. सायकलला 2च चाकं असतात आणि गाडीला मात्र 4 चाकं असतात. हो की नाही? हो, पण शिकता येऊ शकते की नाही? हो हो. आपल्याकडे कितीतरी चांगल्या ड्रायव्हिंग स्कूल्स आहेत. हा, अगं आपल्या इथे ती कामवाली येते ना, बकुळा. हा, तिची मुलगी प्रज्ञा. हा, तू तिला सांग ना, ती तुला एखाद्या चांगल्या ड्रायव्हिंग स्कूल मध्ये घेऊन जाईल. हा, बरोबर. म्हणजे ड्रायव्हिंग पण शिकता येईल आणि पैसे पण जास्त लागणार नाही. आता पोलिसांकडे काय कोणी पैसे मागणार आहे का? अहो नानीजी, पैसे पण देईन मी, पण एवढी सगळी उठाठेव करून मी जर कार कोणाला तरी ठोकली तर? हो, उतरा खाली. खाली उतरा. साहेब ऐका ना, चूक झाली, सोडून द्या ना. हो, खाली उतरा म्हणते ना, समजत नाही का? ओ दादा, तुम्हाला किती फाईन हवाय सांगा ना. गॅरी दे ना. मी बोलतो ना, जरा थांब. ऐका ना, आता झालीये चूक, द्या ना सोडून. आपण करू ना काहीतरी मॅनेज. हा, तुम्ही बोला ना. ठीक आहे. हा, काय मॅनेज करणार आहात? लाज देताय?
नाही तसं नाही मॅडम, ते मी ते काही नाही, लायसन्स दाखवा. लायसन्स दाखवा. आणि ह्या कोण आहेत मॅडम? हो मॅडम, चला बाहेर उतरा, बाहेर उतरा. कोण आहेत या? बायको आहे का? काय विचारते मी? कोण आहेत ह्या तुमच्या? बायको आहे का? फ्रेंड आहे. फ्रेंड? जस्ट अ फ्रेंड? फिओन्स आहेत त्या माझ्या. बरं लायसन्स दाखवा. गुरुनाथ सुभेदार, हे नाव मी कुठेतरी ऐकलंय.